चला 0 मार्क्स मिळालेला 0 मार्क्स. चला 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 डिस्क्वालिफाय चला. तर आम्ही सगळे आलोय माझ्या आईकडे आलोय, माहेरी आलोय, सुट्टी एक एन्जॉय करायला आलोय आणि म्हटलं आज एक मस्त व्हिडिओ करावा, कारण बरेच दिवस मी व्हिडिओ कुठला केला नव्हता. तर आपलं रेसिपी चॅनल आहे तर रेसिपी दाखवणारच आहे, पण त्याच्या आधी मी जरा मुलांसोबत एक मस्त चॅलेंज व्हिडिओ करणार आहे. पहिल्यांदाच मी असं काहीतरी करते, मुलं पण पहिल्यांदाच असं काहीतरी करतात, तर मी प्रचंड एक्साइटेड आहे. आय होप मुलं पण एक्साइटेड असतील. तर चला चालू करूया. ओके, सो आता आपला पहिला गेम आहे. आम्ही ह्याच्या डोळ्याला एक रुमाल बांधलेला आहे. आता हा काही बघू शकत नाही आणि त्याला एका चौकोनामध्ये उभं केलेलं आहे. तर टायमर लावणार आहे आणि टायमर चालू असेपर्यंत त्याला दोन्ही पाय जॉगिंगच्या पोझिशन मध्ये घेऊन त्याच स्क्वेअर मध्ये थांबायचे. तो जर त्या स्क्वेअरच्या बाहेर आला तो जितका जितका लांब येत जाईल तेवढं तेवढं त्याचे पॉइंट्स कमी होणार. तर तिघांबरोबर पण हा गेम खेळणार आहे. बघू कोण जिंकते. ओके, 1 2 3 स्टार्ट. Very good, very good, very good. Keep it up, keep it up. Very good, very good. Keep it up. Very good, very good. झालं का? टायमर किती मिनिट राहिली? बाप रे, अजून 1.5 मिनिट राहिला. अरे 1 मिनिट राहिलाय. स्टॉप स्टॉप स्टॉप. चला 0 मार्क्स मिळालेला 0 मार्क्स. चला तिला बांध आता. दिसत नाही ना तुला? नाही चला 2 1 स्टार्ट. Keep it up, keep it up. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा वा आद्या, तिकडेच उभी आहेस तू. वा व्हेरी गुड, व्हेरी गुड आद्या. हा वा वा, छान छान छान. धडका आता, धडका. 0 1 0. चला चला नेक्स्ट. वरती घे पाय, अजून वरती. वरती घे, वरती घे. ओके. किती सेकंड झालेत? आय थिंक शी इज ऑलरेडी द विनर, कारण 30 सेकंड मध्ये हे दोघे पुढे आले होते. शी इज स्टील नियर बाय. घे वरती पाय, तू पायाला वरती घे. सरळ सरळ जा. सरळ 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 जा. बॉक्स मध्ये. व्हेरी गुड. परी तिकडे आली. बॉक्स मध्ये परी. दिसतं नाही एवढं कोण स्टेबल आहे रे. झाले का? अरे बघ होतोय. मग बघू नको. किती सेकंड राहिलेत? 50. परी बघू. एडी का झाली सगळं. तुला काय झालं? घे वरती. काय वरती? चीटिंग आहे. नाही. चीटिंग नाही करायची अजिबात. अरे तू पाय वरती नाही. घेते ती पाय वरती घेते. किती सेकंड राहिले? किती सेकंड राहिले? किती सेकंड राहिले? 25. 17 16 15 14 13 12 11 5 4 3 2 1. बट स्टील आय थिंक परी इज द विनर, कारण ती 2 मिनिटांमध्ये इथपर्यंत पोहोचली आहे. हे लोक 30 सेकंड मध्ये घराच्या बाहेर चालले होते. सो ओके, या चॅलेंज मध्ये परी इज द विनर. एवढंच वरती होतं. पार्टी नाही जाते मी. नाही, पार्टी जाऊ शकते. आपल्याला समजायला पाहिजे आपण कुठे आहेत ते. चीटिंग नाहीये, चीटिंग नाहीये. नाही, तुम्ही तुमचं डोकं चालवायला पाहिजे ना. आपल्याला सेन्सेशन आहे ना, आपल्याला कळायला पाहिजे आपण कुठे आहे ते. ठीक आहे, मी इथेच उभी आहे. 1 minute and 15 seconds. पार्टी चालली आहे तू. अरे मावशीला समजतंय. मला कसं दिसतंय का मी पार्टी चालली आहे ते? मी तिथेच उभी आहे.
Keep it up. Keep it up. Keep it up. म्हणजे मी पुढे आलीये, म्हणजे मी पुढे आलीये. अरे रडतात रे रडतात. रोज असा एक्सरसाइज केला तर मी बारीक होऊन जाईल. किती सेकंड झाले? अजून 1 मिनिट. बापरे अय्यो झाले का? बघू. अरे शपथ मी तिकडेच आहे ऑलमोस्ट. नाही एक बघ पुढे ठीक आहे ठीक आहे. सो अशा तऱ्हेने आमचा हा चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट गेम विनर शी इज द विनर. ओके येस शी इज द विनर. आता आपला दुसरा चॅलेंज असणार आहे की मी या सगळ्यांना एक लेटर देणार आहे आणि त्या लेटर मधनं जो सगळ्यात पहिली वस्तू आणेल तो विनर. पण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की हे सगळे इंग्लिश मिडियम वाले आहेत आणि मी यांना मराठी अक्षर देणार आहे. यांना वस्तू आणायची आहे. ओके तर आता मी तुम्हाला लेटर देतीये. सो पहिला लेटर आहे, पहिलं अक्षर आहे द. द द देवंश देवंश देवंश. तू वस्तू आहे का? वस्तू घेऊन ये. दरवाजा दरवाजा नाही दरवाजा सांगू शकतो पण. ओके चला. नाही नाही हे 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 डिस्क्वालिफाय डिस्क्वालिफाय. डब्बा डब्बा द द म्हटलं ना इंग्लिश मीडियम. ड आहे तो ड. द नाहीये. दात. वा दरवाजा पण दरवाजा दरवाजा दरवाजा. ठीक आहे तू आण ना द वरनं शोधून काय. तू आठव ना द वरून काय असतं ते. तोपर्यंत मी जरा बसते. हाय राम. द वरून ऍक्च्युली तर मला पण काही आठवत नाहीये. दरवाजा दात दंतकांती त्याला आठवलेला आहे पण दंतकांती घरामध्ये नाहीये सो नॉट अलाउड. दूध 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 सांगायचं ना. गेली गेली दादाला सांगायला गेली. हा दही दही अजून दही बरोबर आहे ना. दूध दूध दाखवा. हा दूध झालं. चला अशा तऱ्हेने काय ह्याच्या कोणाला विनर सांगायचं ह्याच्यामध्ये. सगळे एकमेकांना मदत करतायत. दही तू दूध बोलले तर मी सेकंड आहे. ठीक आहे चला आता नेक्स्ट लेटर. तर नेक्स्ट लेटर आहे च. अरे 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 चमचा हा या या बाहेर बाहेर बाहेर. चष्मा पहिले आले. अरे पहिले बघितलं चमचा धक्का मारला होता. तिघे पण विनर आहेत. ठीक आहे मला माहिती आहे की च एकदम सोपं आहे. लगेच कसं आहे चमचा चष्मा सगळ्यांना मिळणारच आहे. ठीक आहे आता लास्ट लेटर. ओके आता लास्ट लेटर आहे ब. ब ओके हा पहिला आलाय. ही सेकंड आहे. आता थर्ड येते ब वरून. भ नाही ब ब भांडी नाही. टाइम संपतोय. टिक टिक 1. आता मी 20 काउंट करणार आहे. टिक टिक 1 टिक टिक 2 बिंदी नाही त्याला टिकली बोलतो. टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 टिक टिक 6 टिक टिक 7 टिक
टिक 8. भात असतो तो भात. हा भात. टिक टिक 9. बॅट त्यांनी आणली होती गो. टिक टिक 10. टिक टिक 11. नाही 20 पण काउंट करणार आहे. टिक टिक 12. चला तुम्ही बघू पण तिला हेल्प करा, बघू तुम्हाला आठवते का. टिक टिक 13. टिक टिक 14. एक मिनिट. टिक टिक. ठीक आहे चला. अरे ती काढणार कसं ते, ठीक आहे एवढं चालतं. हा. ओके चला, तर इथे हा गेम संपलेला आहे. ह्याच्या राऊंड मध्ये हा फर्स्ट आहे. आता आपण नवीन गेम स्टार्ट करतोय आणि तो गेम म्हणजे सगळ्यांचा आवडता गेम आहे की हे सगळे जे यूज अँड थ्रोचे ग्लास आहेत ते आपल्याला स्टॅक करायचे, म्हणजे ते एक असं टॉवर बनवायचं आहे आणि त्याला मी टायमर लावणार आहे. कोणाला सगळ्यात पहिलं होतं आपल्याला बघायचं. ओके चला चालू करू. सो ओके, आता या तिघांकडे पण ग्लास दिलेले आहे, टायमर लावलेला आहे. आता 1 मिनिटाचा टायमर लावणार आहे. 1 मिनिटामध्ये जो हे सगळं स्टॅक करून परत ते सगळे ग्लास एकत्र करायचे आहेत आणि जो हे सगळं सगळ्यात पहिला करेल तो विनर आहे. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया. 1 2 3 स्टार्ट. हळू. मला घेतलं. सेकंड काही झाले. सेकंड ओके, आता ही या चॅलेंज मध्ये ही फर्स्ट आली आहे, हा सेकंड आहे आणि ही थर्ड आहे. तर अशा पद्धतीने आता आमचा हा चॅलेंज राऊंड सगळे राऊंड संपलेले आहेत. आता यांना मी एक छान मस्त कुकुंबर लेमनेड दाखवणार आहे की कसं बनवायचं. तुम्हाला पण दाखवते कसं बनवायचं आणि यांना प्यायला देणार आहे. चला बघूयात कसं बनवायचं कुकुंबर लेमनेड. पण आता आपण कुकुंबर लेमनेड बनवतोय. तर कुकुंबर लेमनेड बनवण्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला. थोडीशी मी इथे काकडी कापून घेतली आहे, अर्ध लिंबू आहे, थोडेसे पुदिन्याचे पानं आहेत आणि नंतर आपण बर्फ टाकणार आहे, पाणी टाकणार आहे, थोडीशी साखर, मीठ टाकणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता अशी जवळजवळ 3-3 खापा आपण काकडीच्या ग्लासेस मध्ये टाकणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं टाकायची आहेत प्रत्येक ग्लास मध्ये. ओके, त्यानंतर थोडं थोडं लिंबू पिळायचंय. आता हे असं लिंबू पिळून घेतलंय. तर थोडीशी आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. ठीक आहे, जरा थोडस मीठ टाकायचंय. आणि साखर टाकायची. हा, तर थोडी साखर टाकायची आणि आता काय करायचंय, आता आपल्याला हे मस्त असं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं पण टाकू शकता, त्याने पण एक छान फ्लेवर येतो, छान टेस्ट येते. तर आता आपल्याकडे हे जे आपण असं लसूण ठेचायला किंवा आलं ठेचायला वापरतो त्याने आपल्याला हे थोडस ह्याच्यामध्ये असं क्रश करून घ्यायचं, जेणेकरून पुदिन्याचा, लिंबाचा, काकडीचा सगळा फ्लेवर आहे तो एकमेकांमध्ये छान मिक्स होईल, छान उतरेल. काचेचा ग्लास असल्यामुळे थोडस आपल्याला हे काळजीने करायचंय. तर ही छान अशी पुदिन्याची पानं वगैरे ह्याच्यामध्ये छान क्रश करून घ्यायची आहेत. तुम्ही ह्याचं कॉन्सन्ट्रेशन असं एकदम बनवून सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये. ठीक आहे, आता हे छान आपलं क्रश करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे. बर्फ टाकून झालं, आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये असं पाणी टाकायचंय. वाव,
ओके, आता आपण मस्त आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता ह्याची चव घेऊन थोडंसं साखर आणि मीठ आपण ऍडजस्ट करायचंय. बाकी हे सगळं झालेलं आहे. आणि पाहिजे असेल तर हे असं सजवण्यासाठी आपण असं एक कुकुंबरची स्लाइस अशी लावून इथे सर्व करू शकतो. इथे हे कुकुंबर लेमनेड तयार आहे. कसं लागतंय मी तुम्हाला सांगते. मुलांना पण देणारच आहे, बघू कसं लागतंय. साखर थोडीशी कमी आहे, पण रिफ्रेशिंग आहे. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.